नमस्कार विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर रमेश म्हात्रे। आज आपण कृषी विकासाच्या योजना ह्या विषयावर चर्चा करणार आहोत। कृषी विकासाच्या योजनांसंदर्भात जर आपण पार्श्वभूमी बघितली तर आपल्या देशातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आणि सगळ्यात प्राचीन आणि मूलभूत व्यवसाय म्हणून शेती हा समजला जातो। ग्रामीण भागातील संपूर्ण लोकसंख्या शेती व्यवसायावर आधारित असलेले आपल्याला दिसून येतो। नियोजन काळात आपल्या देशामध्ये शेतीच्या विकासाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने शेती विकासावर भर देण्यात आला। कृषी विकासाच्या विविध योजना ह्या आपल्या देशामध्ये केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने सुरू केल्या। या योजनांचा थोडक्यात आढावा आपण या मध्ये जे आहेत घेणार आहोत। आपण जर कृषी विकासाच्या योजना बघितलं तर त्यामध्ये पहिली जी आहे ते भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना, शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती, मागेल त्याला शेततळे ह्या महत्त्वाच्या योजना आहेत। आणि त्याचबरोबर आपण बघितला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, कृषी निविष्ठा योजना, सुधारित आदिवासी उपाययोजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अशा कृषी विकासाच्या महत्त्वाच्या योजना असलेल्या दिसून येतात। प्रत्येक योजनेची जर आपण सविस्तर माहिती बघितली तर आपल्याला असं दिसून येईल की ह्या माध्यमातून शेती विकासावर खऱ्या अर्थाने भर दिलेले आहे। भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजना जर आपण बघितली तर सन 2018-19 पासून ही योजना जी आहे ती सुरू झालेली आहे। लाभार्थी जॉब कार्ड धारक करणारे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी यांच्यासाठी ही योजना राबवली जाते। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 2 हेक्टर ते 6 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत त्याचा जो लाभ लाभार्थीला मिळू शकतो। कोकण विभागासाठी 10 गुंठे ते 10 हेक्टर पर्यंत ज्यांच्या जमिनी आहेत असे शेतकरी जे आहेत ते ह्या योजनेचे लाभार्थी असू शकतात। त्याचबरोबर लाभार्थी पात्रतेचे निकष जे आहे ते आपण याचा विचार केला तर वैयक्तिक शेतकरी, अनुसूचित जाती जमाती मधील जे आहे ते शेतकरी, महिला आणि दिव्यांग व्यक्ती ह्या ज्या आहेत ते ह्याच्या खऱ्या अर्थाने लाभार्थी असलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर आपण बघितलं की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना, या योजनेची वैशिष्ट्ये अशी आहेत की योजनेची अंमलबजावणी 20 जानेवारी 2012 पासून सुरू झाली। वैयक्तिक लाभाच्या शेतीवर कृषी विभागामार्फत फळबाग लागवड जी आहे ती करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी देखील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो। पडीक शेतजमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी या योजनेचा लाभ जो आहे तो शेतकऱ्याला होऊ शकतो। लाभार्थी निवड करताना जॉब कार्ड धारक अ ते ग या गटातील जे आहे ते लाभार्थी असणं आवश्यक असतो आणि अंदाजपत्रकाच्या मंजुरीनुसार या मधून जे आहे ते अनुदान प्राप्त होतं। म्हणजे अंदाजपत्रकाला शासनाने नेमून दिलेली कमिटी जी आहे ती मंजुरी देते आणि मंजुरीनंतर त्याचा जो आहे तो लाभार्थी म्हणून निवड जी आहे ती केली जाते। त्यानंतर आपण बघितलं की शाश्वत शेती अभियानाअंतर्गत वनशेती करण्यासाठी जी आहे ती ही योजना प्रत्यक्ष राबवली जाते। या योजनेची अंमलबजावणी 2018-19 पासून सुरू झाली। रोपवाटिकेचा विकास करणं हा त्याच्या पाठीमागील एक महत्त्वाचा उद्देश आहे। म्हणजे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं, पर्यावरणाचा समतोल साधणं, पडीक जमिनी ज्या आहेत त्या पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करणं ह्या उद्देशाने शाश्वत शेतीसाठी ही योजना सुरू केलेली आहे। शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड करणे, प्रति हेक्टरी 100 ते 500 पर्यंत जे आहे ते वृक्ष लावणे, शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड करताना प्रति हेक्टरी 500 ते 1,500 पर्यंत जे आहे ते वृक्ष लागवड करणं, यासाठी मिळणारं अनुदान जे आहे ते केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामधून दिलं जातो। 60-40 असं जे प्रमाण असलेलं दिसून येतो। केंद्र शासनाचा वाटा यामध्ये 60% आहे तर राज्य शासनाचा वाटा यामध्ये 40% असलेला आपल्याला दिसून येतो।
मागेल त्याला शेततळे योजना ही देखील महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असलेली आपल्याला दिसून येतो। या योजनेची अंमलबजावणी 17/2/2016 पासून सुरू झाली। लाभार्थ्यांची निवड करताना किमान 60 गुंठे जमीन असणं आवश्यक असतो। तलाव खोदण्यासाठी पूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा। लाभार्थीची निवड करताना तो दारिद्र्य रेषेखालील शेतकरी असला पाहिजे। शेतकरी आत्महत्येचे वारस असले पाहिजेत किंवा इतर सर्व प्रवर्गातील शेतकरी जे आहेत या योजनेचे लाभार्थी असू शकतात। अनुदानाची कमाल मर्यादा 50,000 रुपयापर्यंत असलेले आपल्याला दिसून येतो। शेतकऱ्याला शेततळ खोदण्यासाठी या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्याचबरोबर आपण पुढे जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही देखील एक महत्त्वाची योजना जी आहे ते अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी असलेली दिसून येते। अनुसूचित जमातीतील लाभार्थींसाठी ही जी योजना राबवली जाते उत्पन्न मर्यादा ह्या योजनेची 1.5 लाखापर्यंत असलेली आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारांचा असणं अपेक्षित आहे। लाभार्थींच्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत की नवीन विहीर खोदणे, नवीन विहीर खोदण्यासाठी लाभार्थीला ह्यामधून जे आहे ते अनुदान दिलं जातं। त्याचबरोबर आपण बघितलं की सिंचन व्यवस्था जी आहे ती तयार करणे, मग ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल अशी व्यवस्था तयार करणं यासाठी देखील ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो। लाभाची मर्यादा 3,10,000 रुपयापर्यंत जे आहे ते असलेले आपल्याला दिसून येतो। म्हणजे ह्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था तयार करता यावी यासाठी या योजनेची अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसून येतो। कृषी निविष्ठा योजना ही एक नवीन योजना जी आहे ती सुरू केलेली आपल्याला दिसून येतो की या योजनेचा जो लाभधारक आहे त्याची पात्रता जी आहे की लाभार्थी हा स्वतः शेतकरी असला पाहिजे। लाभाचे स्वरूप या पद्धतीने आहे की ताडपत्री खरेदी करणं, म्हणजे ज्याला अस्तर तळ म्हटलं जातं त्या अस्तर तळासाठी ताडपत्रे असेल ती ताडपत्री खरेदी करणं, फवारणी यंत्र जे खरेदी करणं, इलेक्ट्रिक पंप संच खरेदी करणं, पेट्रोल डिझेल ऑइल इंजिन खरेदी करणं किंवा सौर ऊर्जेवर घरगुती दीप संच जे आहे ते तयार करणं, पाईपलाईन खरेदी करणं यासाठी या योजनेचा लाभ जो आहे तो मिळू शकतो। यामध्ये एकूण दिल्या जाणाऱ्या अनुदानापैकी 50% ते 75% जे आहे ते लाभार्थीला त्यामधील रक्कम जी आहे ती अनुदान म्हणून जे आहे ती माफ केली जाते आणि त्या माध्यमातून ह्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतीवर जे आहे ते तयार करता येतात। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना जी आहे ती जमीन खरेदी करण्यासाठी जी आहे ती शासनाने सुरू केलेली आहे। या योजनेची प्रथम अंमलबजावणी 2004 ते 2005 या कालावधीमध्ये झाली। या योजनेमध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आली आणि सुधारित योजना 15/8/2018 पासून जे आहे ते त्याची अंमलबजावणी सुरू झाली। या योजनेचे लाभार्थी कोण असू शकतात याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये अनुसूचित जाती यामधील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंब, नवबौद्ध दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंब यांची वयोमर्यादा जी आहे ते 18 वर्षापासून कमाल जे आहे ते 60 वर्षापर्यंत असलेले आपल्याला दिसून येतो। या योजनेचा जो लाभ दिला जातो त्यामध्ये जिरायती शेती जमीन खरेदी करण्यासाठी 4 प्रति एकर जे आहे ते 4 या प्रमाणात जे आहे ते त्यांना अनुदान जे आहे ते 5 लाख रुपयापर्यंत जे आहे ते दिलं जातो आणि त्याचबरोबर बागायती जमीन खरेदी करण्यासाठी 2 प्रति एकर जे आहे ते 8 लाख रुपयापर्यंत जे आहे ते त्यांना अनुदान दिलं जातं। म्हणजे 4 एकर किंवा 2 एकर जमीन जी आहे ती ह्या योजनेच्या माध्यमातून त्यांना खरेदी करता येतो आणि स्वतः शेतकरी जे आहे ते होऊ शकतात। सुधारित आदिवासी उपाययोजनेचा जर आपण विचार केला तर ह्या आदिवासी विभागातील शेतकऱ्यांसाठी या योजनेची अंमलबजावणी केली जाते। महाराष्ट्र शासनाने आदिवासी उपविभाग म्हणून जे आहे ते घोषित केलेले आहेत आणि त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो। यामध्ये जर आपण बघितलं तर त्या योजनेची देखील प्रथम अंमलबजावणी 1992-93 मध्ये झाली। सुधारित योजना म्हणून 2017-18 मध्ये ह्या योजनेची अंमलबजावणी झाली आणि
अनुसूचित जमातील शेतकरी हे ह्या योजनेचे खऱ्या अर्थाने लाभार्थी असलेले आपल्याला दिसून येतात. लाभार्थीची पात्रता जी आहे ती शासनाने ठरवलेली आहे. त्यामध्ये स्वतः शेतकरी असावा, वार्षिक उत्पन्न त्याचं 1.5 लाख रुपयापर्यंत असावं, जमीन त्याची 0.40 ते 6 एकरपर्यंत असावी आणि अनुदानाची मर्यादा जी आहे ती 100% असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे नवीन विहीर खोदणे, जुनी विहिरीची दुरुस्ती करणे, इनरवेल बोरवेल जे आहे ते खोदणे, वीज जोडणीचा आकार करणे आणि त्या ठिकाणी शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करणे, सूक्ष्म सिंचन आणि तुषार सिंचन या योजनांचा लाभ त्यांना जे आहे ते घेता येतो. आणि ह्याची देखील आपण जर अनुदान मर्यादा बघितली तर 3,10,000 रुपयापर्यंत जे आहे ते असलेले आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने एकंदरीत या शेती विकासाच्या महत्त्वाच्या योजना सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा ज्या आहेत त्या निर्माण करता येतात. धन्यवाद.